तू ऐकत जाऊ नको त्यांचं. मी जेवढं बोलतोय तेवढंच करत जा. चल कॅमेरा रेडी कर. रेडी का? थांबा. हा कॅमेरा सीन 1 टेक 1 ऍक्शन. नमस्कार, मी झुंजार खुसपुटे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज तुम्हाला वाटेल की मी तुमच्यासाठी माझा जीव धोक्यात घालून एक बातमी घेऊन आलेलो आहे. तसं काही होणार नाहीये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक विशेष गोष्ट, म्हणजेच माझा नवीन चॅनल ज्याचं नाव आहे बाबांचा विशेष भारी. या ठिकाणी मी तुम्हाला बाबांबद्दल आणि त्यांच्या आश्रमाबद्दल माहिती देणार आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय आमच्या बाबांच्या कृपा आश्रमामध्ये. तर या ठिकाणी लोक येताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, संकट, अडचणींचं टेन्शन असतं, पण इथून जाताना भक्तांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त समाधान असतं. त्याचं कारण असं की आमचा देव माणूस त्याच्या डोक्यावर साक्षात देवाचा हात आहे. इथं येणारे भक्त ज्यावेळेस त्यांचं संकट मांडतात त्यावेळेस आमचा देव माणूस डायरेक्ट देवाला ते सांगतो आणि त्याच्यावर उपाय डायरेक्ट देव आमच्या देव माणसाला देतो. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं कल्याणच होतं. त्यामुळं मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही आमच्या देव माणसाला गुरु माना आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुखकर करा. या ठिकाणी आमच्या बाबांची कुठलीही अपेक्षा नाहीये भक्तांकडून. ते फक्त एवढंच सांगतात की तुम्ही मला शरण या आणि स्वतःच्या आयुष्याचं भलं करून घ्या. बोला देव माणसाचा जय जयकार असो. बोला देव माणसाचा जय जयकार असो. तर मी तुम्हा सर्व भक्तांना आवाहन करतो की तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या बाबांना शरण या, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा. सोनं लावा ताकद. आणि आता आपण जातोय थेट आश्रमामध्ये. तुम्हाला दाखवणार आहे मी आश्रम आतमधून कसा येतो. या या माझ्या मागे. माझा नवरा माझाच राहावा म्हणून काय काय नाही केलं मी. मुडदं पण पाडलं. ते सगळं हा दिवस बघायला नव्हतं केलं. माझा नवरा आता माझा कमी, या भक्तांचं जास्त झालाय. असं वाटतं आत्ता जाऊन त्याचा बुरखा फाडावा, सांगावं सगळ्यांना हे सगळं ढोंग आहे, या माणसाच्या नादाला लागू नका. असं केलं ना तर माझा नवरा माझ्यापासून कायमचा लांब जाईल. म्हणून शांत बसावं लागतंय. बसून घ्या चला. 2 मिनिटात कार्यक्रम सुरू करतो. बसून घ्या चला. डिस्टर्ब करू नका. बसा पटकन. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज गुरु आणि शिष्याचा दिवस असतो नाही का. आज तुम्ही इथं सगळे आपल्या गुरूंना म्हणजेच बाबांना भेटण्यासाठी जमल्यात हे मला माहित आहे. प्रत्येकाला आता गुरु करून घ्यायचं असेल, गुरुची दीक्षा घ्यायची असेल, त्याच्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट बघताय हे मला चांगलं कळतंय. पण काय ना, आपले बाबा जरा काही कामानिमित्त बिझी आहेत, तर त्यामुळे तुम्ही थोड्या वेळासाठी बाबांचं नामस्मरण करा. हा, त्यांच्या नावाचा जप करा. ठीक आहे. ओ रोकडे बाबा, झाली का तयारी? हा, रोकडे बाबा. ताई, काय अहो काल तुम्हीच माझ्या बायकोला घेऊन गेलात ना. अहो कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला. अहो कालपासून आम्ही साधं बोललेलो देखील नाहीये. एकदा बोलू तरी द्या. याची बायको कालपासून याला भेटली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. डॉक्टरांनी कुठे ठेवलं असणार हिला? नक्की काय केलंय हिच्या संग? काहीच कळना झालंय. ताई कसला विचार करताय? सांगा ना, कुठे आहे माझी बायको? ते मी विचार करते तुम्हाला सांगू की नको. नाही म्हणजे कसं सांगू कळना झालंय मला. ते काय बाबांच्या आदेशाशिवाय मला काहीच पुढे बोलता येत नाही ना. आणि ते काल ते म्हणाले ना की तुमच्या बायकोवर कुणीतरी काळी जादू केली आहे, त्याची जर सावली कोणावर पडली तर लय मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून बाबांच्या आदेशानुसार त्यांना एका खोलीत ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही नका काळजी करू. हा, अहो पण मी एकदा तिला लांबून बघू तरी शकतो का? ते पण माझ्या हातात नाही हवं. ते सगळं बाबांच्या हातात आहे. त्यांच्या आदेशाशिवाय मी काहीच नाही करू शकत. तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बायकोला भेटवण्यासाठी प्रयत्न करेल. हा,
मी आलीच. रोकडे बाबा. अहो ताई ताई अहो अरे सरक ना. हो थांबा, बाबांचं अजून आवरलं नाही, तुम्ही नंतर या. अय आयफिल टावर बाबांची राईट हँड आहे मी, आणि माझं महत्वाचं काम आहे, मला जायचं. सरक. तुम्हाला सांगितलं नाही एकदा, जाता येणार नाही, बाबांचा तसा आदेश. तू सरक सरक ना. हट बंद. सांगितलं नाही एकदा, नाही जाता येणार तुम्हाला. ए माझ्या भाईला सांगून तुझी नोकरी घालवी ना, डोकं खाऊ नको, जाऊ दे मला. ते काय बी असो, मी सोडणार नाही. तुला ना बघून घेईन मी. काय करू मी आता. विकास बाबा काय चाललंय? ठीक. अहो इकडे या तुम्ही, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. आज गुरुपौर्णिमा आहे, सकाळ सकाळ नको डोकं खराब करस. मला खरंच महत्वाचं बोलायचंय, सिरियस मॅटर आहे. विकास खाली थांब. बधेरेस का ग तू? काय झालंय? काय चाललंय म्हणजे, काल जी बाई आली होती ती कुठं आहे, तिचा नवरा आलाय खाली. हा मग आता एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? येडेत खाऊ डॉक्टर, काल रात्रीपासून तिचा नवरा इथंच थांबलाय, आणि त्याला जर ती इथं दिसली ना, आणि तुम्ही खाली गेल्यावर त्यानं जर विचारलं ना ती कुठे आहे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमावस्येची रात होईल आपली. कळतंय तुम्हाला? डिम्पल, असं काही होणार नाही. कालच आपण आश्रमाचं ओपनिंग केलंय. एखादी भव्य वस्तू उभारली की कुठला तरी बळी द्यावा लागतोच की. हा तोच बळी आहे. तुमच्या गाडीला काही ब्रेक बिक आहे का नाही? सताड पडते नुसती. कालच ओपनिंग केलंय ना आपण आपल्या आश्रमाचं, हा, आणि आज लगेच बंद करायचंय. तर ते गंमत गंमत कधी तुमच्या मानगोटावर बसेल ना, तुम्हाला पण कळायचं नाही. नका करू हे सगळं. तुला माहिती नाही, एकदा मी ठरवलं की ठरवलं. मग वरून सैतान जरी आला, त्याने मला रिक्वेस्ट केली की बाबा हे करू नको, तरी मी त्याचं ऐकणार नाही. आता नो यू टर्न, काही नाही. काय करू आता? बाबा, तुम्ही कधी भेटणार मला एकटीला? आज गुरुपौर्णिमा आहे. आजचा वेळ मी यांना दिलाय. भेटीन लवकरच.